उमरेड कारखान्यातील स्फोट प्रकरणी मोबदला जाहीर करण्यात आला आहे. अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 60 लाख रुपये दिले जाणार आहेत. त्यापैकी 55 लाख रुपये कंपनी आणि 5 लाख रुपये सरकार देणार आहे. तर गंभीर जखमी झालेल्यांना 30 लाख रुपये मोबदला देण्यात येणार आहे. अपघाताच्या दुसऱ्या दिवशी महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. उमरेड MIDCतील MMP ॲल्युमिनियम फॉईल अँड पावडर कंपनीत शुक्रवारी सायंकाळी स्फोट झाला होता. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला तर 6 जण गंभीर जखमी झाले. जखमींवर नागपुरातल्या मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान शनिवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घटनास्थळी पोहोचून स्थितीचा आढावा घेतला. दरम्यान राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार संजय मेश्राम, खासदार श्यामकुमार बर्वे, जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर उपस्थित होते. बावनकुळे यांनी प्रशासन आणि कंपनी मालकाकडून घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली. कंपनीच्या अधिकाऱ्यांशी मृत आणि जखमींना भरपाई देण्याबाबतही त्यांनी चर्चा केली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना 60 लाख रुपये आणि गंभीर जखमींना 30 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येईल असे यावेळी बावनकुळे म्हणाले. तर प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देखील दिली जाईल असंही त्यांनी सांगितलं. उपचार घेणाऱ्यांचा खर्च सरकार करेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. MMP इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडमध्ये काल जो स्फोट झाला त्या स्फोटामध्ये 11 जे कामगार होते या कामगारांना अक्षरशः जळले. काही 80%, काही 90% बर्न झाले आहे. त्यातले 5 हे दगावले आहेत आणि जे 6 आहे त्याची ट्रीटमेंट सुरू आहे. जेव्हा आम्हाला ही घटना माहीत झाली, माननीय या ठिकाणी आमचे सर्व लोकप्रतिनिधी, सर्व पक्षाचे प्रतिनिधी आणि जेव्हा ही घटना माहीत झाली तेव्हा माननीय आमदार महोदयांनी ही घटना मलाही कळवली. काल मी पुण्यामध्ये होतो. आज सकाळपासूनच माननीय खासदार बर्वेजी, माननीय आमदार या ठिकाणी सकाळपासून पोहोचले आहेत. माननीय राजेंद्र बुडकजी, मी आशिष जयस्वालजी, आम्ही सर्व आलो आहोत आणि आम्ही सर्वांनी प्रशासनाशी चर्चा केली. आमचे जिल्हाधिकारी, आमची SP या सर्वांशी चर्चा करून इथले फायर इन्स्पेक्टर असतील, इथले इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर असतील, हे सर्व आता चौकशीमध्ये गुंतलेले आहे. ज्या डेड बॉडी आहे त्या डेड बॉडी या ठिकाणी त्यांचा अंत्यसंस्कार करणे, त्यांच्या परिवाराला मदत करणे ही बाब आमच्यासमोर होती आणि या सर्व बाबीमध्ये आम्ही सर्वांची चर्चा केली. कंपनीचे मालकही या ठिकाणी आले आहेत, भंडारी, त्यांच्यासोबतही चर्चा केली. आम्ही त्यांना या ठिकाणी परिवारांना मदत द्यावी अशी माननीय आमदार, मी सर्वांनी या ठिकाणी चर्चा केली आणि या चर्चेमध्ये 55 लाख रुपये कंपनी देईल जे मृत झाले त्यांना आणि 5 लाख रुपये सरकारकडून आम्ही देऊ, असे 60 लाख रुपये देण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतला. ही घटना गंभीर आहे. प्रशासन आणि पोलीस सर्व बाजूंनी याची चौकशी करत आहेत. या अपघातासाठी जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल असंही यावेळी बावनकुळे म्हणाले. आणि अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी सरकार पावलं उचलेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. चौकशीअंती जे काही दोष निघेल यांचे पोलीस प्रशासन, आमचं कलेक्टर प्रशासन, इंडस्ट्री प्रशासन, सर्व प्रशासन हे चौकशी करेल आणि चौकशीअंती ज्यांचा गुन्हा असेल त्या गुन्ह्यावरही कारवाई करण्यात येईल असंही या ठिकाणी ठरलं आहे.